रायगड जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचं शुक्रवारी दुपारी निधन झालं। अटल सेतूवर उडवण्यासाठी आणलेल्या फुग्याचा स्फोट होऊन घरत हे 70% भाजले होते। या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील वन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला। काय आहे नेमकं प्रकरण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन झालं। या उद्घाटनानंतर रायगड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण होतं। हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपाचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांनी अटल सेतूवर उडवण्यासाठी मोठा फुगा आणला होता। हा फुगा 11 जानेवारीलाच आणून ठेवला होता। नवी मुंबई जवळील चिर्ले या गावातील एका घराच्या टेरेसवर ठेवला होता। दरम्यान फुग्यातली हवा कमी झाल्याने ते फुग्यात हवा भरायला गेले असता त्या फुग्याचा स्फोट झाला। त्यामध्ये निळकंठ घरत सुमारे 70% भाजले। यावेळी मुलगा काही कामानिमित्त खाली गेल्याने थोडक्यात वाचला। 23 दिवस उपचार सुरू होते। अटल सेतूवर उडवण्यासाठी मोठा फुगा मुलाच्या मदतीनं निळकंठ घरत यांनी टेरेसवर आणून ठेवला होता। मात्र काही काम होतं म्हणून त्यांचा मुलगा खाली गेला होता। त्याच दरम्यान निळकंठ घरत हे फुग्यात हवा भरत होते। हवा भरत असताना फुग्याचा स्फोट झाला। त्यामध्येच निळकंठ घरत हे भाजले गेले। त्यानंतर त्यांना तात्काळ नवी मुंबईतील ऐरोली येथील वन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर तब्बल 23 दिवस उपचार सुरू होते, परंतु अखेर त्यांचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यांच्यावर चिर्ले येथील गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले।